खरं म्हणजे पेहलगामला झालेला हल्ला हा माणुसकीला काळिमा फासणारा होता आणि त्याच्यावर ॲक्शनला रिॲक्शन देऊन जगासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा आणणं हा देखील एक प्रकारचा भारताचा विजय होता। आणि म्हणून पाकिस्तानच्या ज्या कारवाया आहेत, दहशतवादी कारवाया, या बंद झाल्या पाहिजेत। त्यांचा खरा चेहरा आतंकवाद्यांच्या मागून तो लोकांसमोर आणण्याचं काम या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री आणि आपले भारतीय सैन्य दलाचे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांनी केला। त्यांचं अभिनंदन आपण केलेलंच आहे। आणि म्हणून या ठिकाणी आता झिरो टॉलरन्स, खऱ्या अर्थाने जो दहशतवादाचा पाकिस्तानचा खरा चेहरा आता भारतासमोर आला, तो जगासमोर त्याची जी काही कारनामे आहेत आणि दहशतवादाला पोसण्याचं काम, दहशतवादाला बढावा देण्याचं काम पाकिस्तान कसं करतो हे देखील जगातल्या सर्व देशांसमोर आलं पाहिजे। ही भूमिका जी आहे, ही भूमिका मांडण्यासाठी आणि दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी, दहशतवाद संपवण्यासाठी या ठिकाणी जी पावलं आपल्या भारतीय सैन्य दलाने घेतली आहेत, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी यावेळेस जी कडक पावलं उचलली ती यापूर्वी कधीही उचलली नव्हती। अनेक वेळा आपल्या 26/11चा हल्ला झाला, मुंबईत बॉम्बस्फोट झाले, सीमेवर अनेक सैनिकांचे यामध्ये दहशतवाद्यांनी बळी घेतले, अनेक सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये नेण्याचं पाप केलं, पण त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी हुकीचूक केलं नाही। परंतु देशाचे प्रधानमंत्री महोदयांनी जशास तसं उत्तर देऊन त्यांना पाकिस्तानला धडा शिकवला। आणि म्हणून या ठिकाणी मला अभिमान आहे, या पाकिस्तानला सडेतोडपणे प्रधानमंत्री महोदयांनी सांगितले, आता चर्चा फक्त POK वर होईल, चर्चा फक्त दहशतवाद बंद करण्यावर होईल। आणि म्हणून आता दहशतवाद्यांकडून, आतंकवाद्यांकडून आलेली गोळी, झालेला हल्ला हे युद्ध समजलं जाईल अशा प्रकारचे त्यांना कडक शब्दामध्ये इशारा दिलेला आहे। आणि म्हणूनच आज आपण पाहतो की हाच एक दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स जो आहे, ऑपरेशन सिंदूरचाच एक भाग आहे। आणि मग आपल्या भारताची भूमिका जी आहे संपूर्ण जगाला कळली पाहिजे, कारण आपण जे ॲक्शनला रिॲक्शन दिली ती फक्त आणि फक्त आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची केली आहे। आपला स्ट्राईक जो होता त्या प्रिसाईज होता, प्रिसिजन होता, नेमका टार्गेट ओरिएंटेड होता। आपण कुठल्याही नागरिकाला त्रास दिला नाही, ही भूमिका, आपण सिव्हिलियनला त्रास दिला नाही, आपण फक्त आणि फक्त ज्या दहशतवाद्यांनी आपल्या बेकसूर निरपराध नागरिकांचा बळी घेतला त्यांचेच 9-10 अड्डे उद्ध्वस्त केले, त्याचबरोबर त्यांचा बेस कॅम्प उद्ध्वस्त केले, त्यांचे अनेक महत्त्वाची जी ठिकाणं आहेत ती उद्ध्वस्त केली। आणि म्हणून आपण युद्धनीतीचा पूर्णपणे पालन केलं आणि पाकिस्ताननी त्या उलटं नेमकं केलं। नागरी वस्त्यांमध्ये ड्रोन टाकले, मिसाईल टाकले, परंतु आपल्या सैन्याने ते फेल करून टाकले। आणि म्हणून पाकिस्तानचे नाकाम इरादे नाकाम करण्याचं काम आपल्या भारतीय सैन्य दलाने केलेलं आहे। आणि ही भूमिका आपली जी आहे, आपली भूमिका जगभरामध्ये सत्याची भूमिका, खरी भूमिका या ठिकाणी जगभरात गेली पाहिजे। म्हणून ही शिष्टमंडळ जी आहेत ती जात आहेत। मोदीजींना धन्यवाद दिला पाहिजे की त्यांनी सर्व पक्षीय या ठिकाणी लोकप्रतिनिधींचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे। रॉयल एनफील्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स। चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफील्ड शोरूम ओटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू। बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध।
आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिसमध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या. संपर्क 7720 06 90 74.